बीड जिल्ह्याची परिस्थिती सध्या चावडीसारखी झालेली. जी चावडी की जिथं सगळ्याच पद्धतीचे नाटक थाटण्यात येतात. कारण की ज्या पद्धतीची अवस्था आज बीड जिल्ह्याची पाहिली जाते तर गुंडगिरी, बलात्कार, ज्या पद्धती मनमानी परिस्थिती आणि खऱ्या अर्थाने या पिंपळनेरच्या घटनेने तर या सगळ्या गोष्टीचा कळसच घातला. वाटतंय मानवी जीवनातल्या संवेदना संपल्या, आपण आता जंगलराजमध्येच आता जगतोय. कारण की राहत्या घरातून फक्त गुदमरलं म्हणजे या उन्हाळ्याच्या दिवसात गरमाई लागलंय म्हणून दरवाजा उघडा ठेवणं आणि त्या दरवाजा उघडा ठेवल्यामुळं त्या दाम्पत्याच्या शयनकक्षातून त्या मुलीला उचलून नेऊन आपल्या म्हणतात ना बरबटलेल्या चाळ्याची परिस्थिती दाखवणं खऱ्या अर्थाने समाज व्यवस्थित कुठं मान्य केलं जाईल. आणि मला खरी कमाल वाटते त्या वैभव पाटेकरची. पाटेकर का पट्टेकर काय नाव आहे त्याचं. इतका नालायक, इतका विचित्र आणि एवढा भयानक परिस्थितीतला की कसल्याच पद्धतीची भीती नाही, कसल्या पद्धतीची तमा नाही, न समाज व्यवस्थेची तमा नाही, न सामाजिक परिस्थितीची तमा नाही. आणि खऱ्या अर्थानं या घटनेने अजून एक पोल उघडलेली. बहुतेक त्या पोलवर कोणाचं लक्ष गेलं का नाही गेलं, पण ती मुलगी 17 वर्षाची आणि ती विवाहित आहे. म्हणजे बालविवाहाचा संदर्भ इथंही येतोय. अशा घटनेंनी जर बीड जिल्ह्याचा इतिहास लिहिला चालला असेल आणि अशा परिस्थिती बीड जिल्ह्याच्या परिस्थितीत मांडून जर महाराष्ट्रात ह्याची वाभाडे ओढले जात असतील तर खऱ्या अर्थानं हा जिल्हा खऱ्या अर्थानं संत महंताचा होता का, हाच प्रश्नचिन्ह उभा राहिला. कारण की जिकडं पाहू तिकडं आपल्या स्वतःच्या मक्तेदारीचा आणि अराजकतेचा कळस गाठलाय. केजमध्ये तांबव्याला जे जयराम चाटेला आणण्यात आलं त्याच्या अगोदर का त्याच्यानंतर त्या नरसिंह चाटेला ज्या पद्धतीनं अमानवी परिस्थितीनं मारहाण झाली. आज कुठंही पाहिलं तर या मारहाणीशिवाय, बलात्काराशिवाय, पोस्को ऍक्ट शिवाय दुसरी घटनाच नाही. आतापर्यंत या 20-22 घटना या पोस्कोच्या झाल्या, पोलीस नोंद रजिस्टर मध्ये झाल्या असतील. काय चाललंय या बीड जिल्ह्यात? आणि कोणी वाली आहे का? खरंच परिस्थितीने सांगतो, कोणी वाली आहे का? आणि या राजकारण्यांनी वाली ठेवलाय का? कारण की हा बीड जिल्हा जर थोड्या तुम्ही मागलच्या दशकामध्ये जर उलटून बघितलं तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने गुन्ह्या गोविंदाने आम्ही राहत होतो, या सगळ्या कायदे व्यवस्था आणि ज्या सुखरूप पद्धतीने होत्या, 2 नंबरच्या आणि परिस्थित्या करणारे लोक होती, पण एवढ्या माजलेल्या परिस्थितीत कधीच नव्हती. पण ही अशा परिस्थितीत ज्या पद्धतीनं थैमान घालतायत आणि घरी झोपलेल्या लोकांना उचलून ज्या पद्धतीच्या नदीकाठी जाऊन आपल्या स्वतःच्या ज्या पद्धतीचे धिंडोडे उडून पुन्हा त्या मुलीला त्या चावडीवर बांधून खऱ्या अर्थानं इज्जतीचे धिंडोडे येते. अशा परिस्थितीच्या समाज व्यवस्थेत आम्ही राहत असू तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला कोणत्या तोंडाने दाखवणार की हा चळवळीचा जिल्हा आहे, हा संत महात्मांचा जिल्हा आहे, हा जगाला अक्षर ओळख करून देणारा जिल्हा आहे, प्रथम मराठीचे आद्य कवी मुकुंदराजांचा जिल्हा आहे, संत भगवान बाबांचा जिल्हा आहे, किंवा या जिल्ह्यामध्ये धाकटी पंढरी म्हणून नावाजलेली नारायणगड सारखी संत परंपरा असलेला जिल्हा आहे. खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींना आता पटलावरून ज्या पद्धतीचे वाभाडे ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत ना, खऱ्या अर्थाने त्याचा किळस आलाय, किळस. आणि आता खऱ्या अर्थाने मी सांगतो, ते वॉशिंग्टनची जी पोलीस आहे किंवा न्यूयॉर्कची जी पोलीस आहे, कोणी जरी येऊन बसलं, परंतु सामाजिक कित्ता जोपर्यंत सुधारणार नाही, सामाजिक संस्कार जोपर्यंत निर्माण होणार नाही, तोपर्यंत या सगळ्या गोष्टींचा काहीही अर्थ राहणार नाही. कारण की जोपर्यंत सामाजिक संस्कार जपले जातात तोपर्यंत समाजाची सुसूत्रता आणि समाजात वागण्याची पद्धत सुधारते. पण आज जी पद्धत रूढ झाली ना समाजामध्ये, आणि स्वतःच्या व्यभिचाराचे, स्वतःच्या मक्तेदारीचे, स्वतःच्या आविर्भावाचे जे लक्षणं आम्हाला आज बीड जिल्ह्याच्या पटलावर दिसत आहेत ना, खऱ्या अर्थानं हे सगळ्या गोष्टी आम्हाला नेतृत्वहीन झाल्यामुळं आमच्या राशीला येत आहेत. कोणी म्हणणारच नाही. प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने मस्त पद्धतीने, कोणी संजय सिंघानिया होतंय, तर कोणी पुष्पा होतंय, तर कोणी काय, अजून काय काय होणार आहे या जिल्ह्यात मला हेच कळायला तयार नाही.
आणि या राजकीय भूमिकेत या पद्धतीच्या जर भावना येत असतील आणि या पद्धतीनं गजनी सारखी परिस्थिती या जिल्ह्याची होत असेल तर खऱ्या अर्थानं या जिल्ह्याची खरी सत्व हरवली आहेत हेच म्हणता येईल. विषय मांडायला सुद्धा लाज वाटायला लागली की कुठपर्यंत बदनाम्या करायच्या, पण बदनाम्या करून सुद्धा काय की आजही मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीकडे लक्ष का घालत नाही. दादा 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 आले होते, दादांच्या परिस्थितीतून या जिल्ह्याला एक शिस्त लागेल, जिल्ह्याची परिस्थिती बदलेल, कायदा सुव्यवस्था सुधारेल, पण कसल्याच पद्धतीची कायदा सुव्यवस्था सुधारायची गरज परिस्थिती राहिलेली नाही. कावत साहेबासारखे कितीही चांगले तुम्ही चांगले अधिकारी जरी आणून बसवले, पण जी खिळखिळी झालेली जिल्ह्यातली व्यवस्था आहे ना, ती खिळखिळी झालेली जिल्ह्याची व्यवस्था कधी सुधारणार नाही. कारण की एक चांगला आणून बसवून काही होत नाही. कितीही तो कठोर असेल किंवा कितीही तो नैतिक नैतिक गुणधर्माचा असेल, पण खालची जी बरबटलेली व्यवस्था आहे ज्या पद्धतीने एक सगळ्याच गोष्टीचा कळस गाठलाय, त्या वडवणीमधल्या त्या नरसुवाडीची घटना पाहिल्यानंतर तर खऱ्या अर्थानं अंगाला काटा येतो. कशा पद्धतीने जगतायत लोक, कशा पद्धतीने वागतायत, आणि धडधड अशा परिस्थित्या समाज पटलावर सोडून जातात, पुन्हा बोलताना सुद्धा लाज वाटत नाही. मग या सगळ्या घटना जर आमच्या गाठीला येत असतील आणि येणाऱ्या पिढीसमोर तुम्ही हेच मांडून ठेवलेलं असेल तर त्या पिढीनं तरी काय आदर्श घ्यावे, त्या पिढीसमोर काय आहे परिस्थिती. आणि पुन्हा आमचे आमचे करते धरते आमचे मायबाप त्या विधानसभेच्या सभागृहात विचारतायत की आमच्या इथल्या मुलांचे लग्नाचे प्रश्न आता अजून जशाला तसे प्रलंबित आहेत आणि ते कसे सोडवावे. अशा परिस्थितीत असलेल्या परिस्थितीमध्ये जर होत असेल घटना, अशा घटना होत असतील तर खऱ्या अर्थानं कोणत्या बापाची इच्छा होणार आहे की आपली मुलगी या जिल्ह्यात द्यावी किंवा या जिल्ह्यातली मुलगी करावी. असे अनेक सगळे पैलू आज खऱ्या अर्थानं समाज पटलावर अशा परिस्थितीनं मांडून ठेवलेत की आम्हाला धड गेलेली कळना, धड आलेली कळना, नेमकं करावं काय. खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीवर मी त्या आमच्या मंत्री महोदयांनी आमच्या आमदार साहेबांनी ज्या पद्धतीनं या मुलांच्या लग्नाचा प्रश्न मांडलाय ना विधानसभेत, आणि शासनानं काहीतरी त्याच्यावर केलं पाहिजे अशा विनवण्या मुख्यमंत्र्यांना केल्यात. पण त्याच्या अगोदर तुम्ही काय प्रताप दिवे लावलेत ना ते बघा. तुमच्या परिस्थितीमुळे कशा पद्धतीने समाज व्यवस्था लयाला गेली ती बघा. कारण की तुम्ही जी प्रशासन व्यवस्था स्वतःच्या परिस्थितीसाठी, स्वतःच्या मतलबासाठी वापरली ना, त्यामुळेच हे दिवस दिसत आहेत. माणसातला माणूस हरून बसला आणि वर पुन्हा निर्लज्जासारखे त्या विधानसभेच्या पटलावर अशा गोष्टी. अहो बघा ना त्या बाकीच्या विभागांची परिस्थिती. MIDC भरपूर आहेत, नवीन नवीन इन्स्टिट्यूट आलेले आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये. बीड जिल्ह्यात शैक्षणिक दालनाच्या संदर्भात जर हुडकले तर 4 इन्स्टिट्यूटच्या पलीकडे इन्स्टिट्यूट नाही आहेत. आणि त्या सरकारी म्हणजे बाबा आझमच्या जमान्यात निर्माण झालेला कोणी महाउद्धाराने आमच्यावर उपकार केले होते, ते SRT वैद्यकीय महाविद्यालय आम्हाला दिलं त्या काळात, आणि ते आशिया खंडातलं सगळ्यात मोठं महाविद्यालय असं म्हणलं जातं. पण ते उपकार केले होते आमच्या ज्यांनी त्या नेत्रदीपक डोकं लावून आम्हाला तेवढं फक्त दिलंय आमच्या पदरी. काय आज फक्त हताशा आणि निराशा आणि अशा पद्धतीच्या व्याभिचारांच्या घटना या सगळ्या राशीला आणून फक्त बीड जिल्ह्याची माती ही कुजवली आहे. आणि खऱ्या अर्थानं नैतिकता नसलेला जिल्हा म्हणून जी ओळख मिळायला लागली ना, ती ओळख आता खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीला कशा पद्धतीने लयाला घालील हे तुम्हीच ठरवा. आणि याच्याबद्दल जर तुमच्या मनात काही वाटत असेल ना तर 100% तुमचं मत लिहा, मांडा. कारण की इतक्या वाईट परिस्थितीत बीड जिल्हा कधीच नव्हता. पण या एक दशकामध्ये ज्या परिस्थित्या आम्हाला अनुभवायला मिळाल्या आणि ज्या परिस्थित्या आम्ही भोगल्यात ना, खऱ्या अर्थानं ह्याच्यापेक्षा मोठा नर्क कुठे नसेल. नमस्कार.